राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत असल्याचं अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे। 17 प्रभागासाठी 200 पेक्षा जास्त अर्ज आलेत, तर प्रभाग क्रमांक 4 मधून देखील अर्ज आल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते। मंगळवारी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणुकीसाठी एक बैठक प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांची बैठक घेण्यात येणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले। अहिल्यानगर शहरातील 17 प्रभागात जवळपास 200 पेक्षा जास्त अर्ज इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेत, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली। तर हा सर्व डेटा राज्यस्तरीय बैठकीत सादर केला जाणार आहे, त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे। तर नव्याने तयार झालेला प्रभाग 4 हा मुस्लिम बहुल प्रभाग असून यात मुकुंदनगर, फकीरवाडा, गोविंदपुरा, दर्गा दायरा असे भाग येत असून या ठिकाणी सर्व मुस्लिम बहुल भाग असल्याने आणि सध्या आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, यामुळे प्रभाग 4 मधून कोण इच्छुक उमेदवार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर या प्रभागातून अर्ज आले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि संपत बारसकर यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।